तर आता पाहूयात ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या काही बातम्या। पाकिस्तान सोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाक सोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर बद्दलच असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पाक चेहर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवामध्ये मुंबईला सुद्धा भेट। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर। सूत्रांची माहिती, जुलै सप्टेंबर 2024 दरम्यान ज्योतीचा 3 वेळा मुंबईला प्रवास। सूत्रांची माहिती, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट। एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। तुर्कीनं पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात भूमिका घ्यावी। परस्परातील संबंध संवेदनशीलपणाच्या पायावर असतात, तुर्कीनं लक्षात ठेवावं। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा। भारत पाक संघर्षामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला। भारत पाक मधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी झाली, एस जयशंकर यांची माहिती। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। सुरक्षा दलाने 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं। श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पोहोचलं अबुधाबीला। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंत्री शेख यांची घेतली भेट। श्रीकांत शिंदेंनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली। तुर्कीच्या सेलेबी नास कंपनीमधील कामगारांना आता लवकरच इंडोथाई कंपनीमध्ये सामावून घेणार। ठाकरे गटाच्या कामगार सेनेनं कामगारांचा प्रश्न सोडवला, त्यामुळे या कंपनीमधील 3700 कामगारांना दिलासा।